ही चमचमीत कोळंबी बिर्याणी मी फक्त 3 स्टेपमध्ये बनवली आहे, ते पण एकदम ईझी. त्यामुळे कोणीही बनवू शकतं आणि कोणतेही अतिरिक्त मसाले मी वापरले नाही आहेत, तरीसुद्धा ही खूप सुंदर बिर्याणी झाली होती. त्यासाठी इथे मी 3 मीडियम साईजचे कांदे उभे कापून घेतले. इकडे एका साईडला पाणी गरम केलं, त्यात मीठ त्यात सोक केलेला बासमती तांदूळ टाकला. तेलामध्ये तेजपान टाकून त्यावर कांदे फ्राय केले. तुमच्याकडे कोणतेही खडे गरम मसाले नसेल तरी चालू शकतं. त्यानंतर इथे आपला राईस चांगला बॉईल होतोय. तोपर्यंत मी इकडे कांदे आणि टमॅटो छान रोस्ट करून घेतले तेलावरती. हे चांगलं रोस्ट झालं की त्यावर मी एक हिरवा मसाला बनवला होता. आलं, लसूण, कोथिंबीर, मिरचीची पेस्ट ती यात टाकली. ते छान रोस्ट केलं. त्यावर थोडं सॉल्ट टाकलं, जेणेकरून ते चांगले रोस्ट होतील आणि त्यानंतर इथे आपला घरातला लाल मसाला टाकला. हळद टाकली. एव्हरेस्टचा शाही बिर्याणी मसाला टाकला. हा जरा जास्त घेतला कारण आपण कोणतेही खडे गरम मसाले यात वापरत नाही आहे आणि ही 1 किलो कोळंबी होती ती साफ करून त्यात टाकली. त्याला थोडं पाणी सुटलं की भाताचं जे पाणी होतं ते यात ओतलं आणि त्यानंतर हे एका वाफेवर थोडं शिजवून घेतलं. त्यानंतर त्यात वरून कोथिंबीर आणि पुदिना टाकला आणि शिजवलेला राईस जो होता तो यावर एक लेयर टाकली आणि नंतर त्या लेयरवरती जे भाताचं पाणी होतं ते यामुळे आपला राईस चांगला शिजला जातो. वरून थोडं तूप पेरलं. त्यानंतर पुन्हा कोथिंबीर आणि पुदिन्याची एक लेयर दिली आणि दुसरी लेयर पुन्हा राईसची देऊन सेम प्रोसिजर केली आणि ही बिर्याणी एक 15 ते 20 मिनटं मी दमवर ठेवली. अशा प्रकारे आपली ही यम्मी कोळंबी बिर्याणी रेडी होते. ही बिर्याणी जर तुम्हाला आवडली असेल तर हा व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनल. नेक्स्ट टाईम पुन्हा भेटू अशा सिंपल ईझी रेसिपीज घेऊन. थँक यू.